काही शहरं असे आहेत की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब आणि प्रामुख्याने याच्यामध्ये 4 शहरं. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगतो. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, यांची एक जवळीक आहे. म्हणून ते काहीही निर्णय, आता मलाही माहित आहे की सोलापूरमध्ये आपल्याला यायचं आहे. पण मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचं पार्लमेंटचं सेशन आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते आपल्या भावाचं, त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लग्नाला गेलेले होते. आता ते परत आलेले आहेत आणि ते वेगळाचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे. त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा. आजच्या विधानसभातून करू शकतो या गोष्टी लढवून समजा तर पक्षात परत येण्याचा प्रयत्न करा, इच्छा असेल. मी काय सांगितलं की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं असं ठीक आहे, प्रदेशाध्यक्ष हे जे लोक गेले हे माझ्या मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए. जे काही निर्णय घेण्यात आला होता ते ओवैसी साहेबांनी घेतला. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा ज्यांना घ्यायचं आहे आपल्याला, ही कोण आहे ज्यांना ओव्हररूल करण्यासाठी.